नमस्कार, किचन विथ प्रणीतामध्ये आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत तिळगुळ. शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण मऊसूत राहण्यासाठी तसेच पाक अचूक ओळखण्यासाठी मी काही खास टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग पाहूया कुरकुरीत तिळाचे लाडू. सर्वात आधी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून 2 वाटी इतके अनपॉलिश तीळ घालणार आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्रॅम इतके हे तीळ आहेत. आता हे तीळ आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत अगदी तडतडेपर्यंत छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजताना गॅसची आच लहान ठेवायची आहे. मध्यम किंवा मोठी अजिबात ठेवायची नाही, नाहीतर मग तीळ करपण्याची शक्यता असते. तीळ तडतडायला लागले की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे तीळ एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करायला ठेवायचे आहे. आता हे तीळ पूर्णपणे थंड झाले आहेत. यामध्ये मी अर्धा वाटी इतके भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालणार आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर हे 100 ग्रॅम इतके शेंगदाणे आहेत. आता यामध्ये मी अर्धा चमचा इतकी वेलची पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर आणि आज मी इथे गुळाचा वापर करणार आहे, त्यामुळे थोडंसं जायफळ किसून घालणार आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता आपलं मिश्रण बनवून तयार आहे. लगेच आपण पाक बनवायला घेऊया. त्याकरिता मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमचा इतकं साजूक तूप घालणार आहे. तूप छान गरम झालं आणि विरघळलं की लगेच आपल्याला यामध्ये 1.5 वाटी इतका बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्रॅम इतका हा गूळ आहे. आज मी इथे चिकीचा गूळ वापरलेला आहे. आता गॅसची आच लहान ठेवायची आहे आणि आपल्याला हा गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे. आज आपल्याला इथे गुळाचा पाक बनवायचा आहे, म्हणजेच गोळीबंद पाक आपण तयार करणार आहोत. गूळ पूर्णपणे वितळला आणि बुडबुडे यायला सुरुवात झाली की लगेच आपण पाक चेक करणार आहोत. त्याकरिता इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं मिश्रण टाकायचं आहे आणि पाक चेक करायचा आहे. आता इथे गोळा तयार होतोय म्हणजे आपला पाक तयार आहे आणि तसेच आवाजसुद्धा आला पाहिजे. असा पाक तयार झाला की आपले लाडू कुरकुरीत होतात. लगेच गॅस बंद करायचा आहे आणि तयार मिश्रण यामध्ये ओतायचं आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आपलं लाडूचं मिश्रण तयार आहे. आता हे मिश्रण शेवटचा लाडू वळेपर्यंत मऊसूत राहण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे. आता या भांड्यावर आपल्याला ही कढई ठेवायची आहे, म्हणजे हे मिश्रण शेवटपर्यंत मऊसूत राहील. तसेच लाडू वळताना हाताला चटके लागू नयेत म्हणून अशी एक आईस बॅग बनवून घ्यायची आहे आणि लाडू वळण्यापूर्वी ही आईस बॅग आपल्या हाताला चोळून घ्यायची आहे. आता तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही इथे लाडू वळून घेऊ शकता. आपला पहिला तिळगुळ बनवून तयार आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत. आता इथे मी शेवटचे लाडू वळून घेत आहे. बघा, मिश्रण शेवटपर्यंत मऊसूत राहिलेलं आहे. इथे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. एक लाडू मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. बघा, टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या? रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.